युट्यूबच्या आपल्या वायटी स्टुडिओमध्ये एक नवीन कॉलम ऍड झालेला आहे आणि त्या कॉलमचं नाव आहे नोटीस। याचा अर्थ काय? हा खरोखर तुम्हाला नोटीस देणार आहे की तुम्हाला कॉपीराइट बद्दल सांगणार आहे की आणखीन काही? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक क्रिएटरला आता हा जो नोटीस कॉलम आहे तो दररोज चेक करायचा आहे का? ते चला जाणून घेऊयात। नमस्कार, मी रीना ठोंबरे आणि तुम्ही पाहत आहात वायटी टेक रीना, आपल्या सगळ्यांच्या हक्काचं मराठीतलं असं हे एकमेव चॅनल जिथे तुम्हाला सगळी माहिती अगदी मराठीतून आणि कॉन्टेंट एकदम क्वालिटी कॉन्टेंट दिलं जातं। तर मग वाट कसली पाहता, आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढे असणाऱ्या बेल आयकॉनला देखील क्लिक करा। चला व्हिडिओला सुरुवात करूयात। आता YouTube काय म्हणत आहे तर प्रत्येक क्रिएटर YouTubeवर काम करण्यासाठी खूप मेहनत घेत आहे। म्हणजेच काय तर व्हिडिओ बनवणं, एडिट करणं, अपलोड करणं आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये क्रिएटरचा खूप सारा वेळ लागलेला असतो। खूप मेहनतीने तो व्हिडिओ बनवत असतो आणि म्हणूनच व्हिडिओ अपलोड करत असताना आपल्या व्हिडिओची कंडिशन आणि त्यावर होणारी अर्निंग याबाबतची माहिती लगेच क्रिएटर पर्यंत पोहोचावी म्हणून हा नोटीस नावाचा कॉलम YouTubeने आपल्याला वायटी स्टुडिओमध्ये ऍड केलेला आहे। यापूर्वी तुम्हाला आपल्या चॅनलवर काही रिस्ट्रिक्शन्स तर नाहीयेत ना, काही वॉर्निंग तर नाहीये ना, हे पाहण्यासाठी वेगवेगळे कॉलम गो थ्रू करावे लागत होते। विजिबिलिटी, मॉनिटायझेशन, रिस्ट्रिक्शन्स, आता हे सगळं बाजूला करून नोटीस नावाचा एकच कॉलम YouTubeने आपल्याला दिलेला आहे आणि त्या नोटीस या कॉलम मध्येच या सगळ्या गोष्टी एकत्र आपल्याला पाहायला मिळणार आहेत। आता नोटीस हा कॉलम काय करणार आहे तर तुमच्या व्हिडिओशी रिलेटेड, ठीक आहे, प्रत्येक इंडिव्हिज्युअल व्हिडिओशी रिलेटेड जो काही प्रॉब्लेम आहे तो लगेच आपल्याला व्हिडिओ अपलोड केल्याबरोबर त्या कॉलम मध्ये शो करणार आहे। तुम्ही जेव्हा नोटीसवर क्लिक कराल तेव्हा तिथे तुम्हाला 4 कंडिशन मध्ये ह्या गोष्टी पाहायला मिळतील आणि त्या 4 कंडिशन मधल्या 3 कंडिशन ज्या आहेत त्या कलरने हायलाइट केलेल्या आहेत आणि एक चौथा जो ऑप्शन आहे तो डॅश, म्हणजे काय, याचा तुमच्या व्हिडिओमध्ये कोणती समस्या आहे, कॉपीराइट स्ट्राईक आहे, कॉपीराइट क्लेम आहे, कम्युनिटी गाईडलाईन आहे, एज रिस्ट्रिक्शन आहे किंवा अन्य कोणती पॉलिसी लागलेली आहे तुमच्या व्हिडिओवर। आता हे जाणून घेण्यासाठी रेड कलर, येलो कलर आणि ग्रे कलर असे 3 कलर आहेत। रेड कलरची वॉर्निंग जर तुम्हाला आली तर समजायचं तुमच्या व्हिडिओला धोका आहे आणि तो व्हिडिओ तिथून रिमूव्ह केला जाऊ शकतो। YouTube कडून तो व्हिडिओ रिमूव्ह केला जाऊ शकतो आणि रिमूव्ह होणार म्हणजे तुम्हाला त्या व्हिडिओवर काही देखील अर्निंग होणार नाहीये। येलो साईन जर तुमच्या चॅनलवर आलं तर ते सिम्बॉल असणार आहे एज रिस्ट्रिक्शनचं आणि एज रिस्ट्रिक्शन असल्यामुळे म्हणजे त्या कॅटेगरीत, पर्टिक्युलर कॅटेगरीतलेच लोक तो व्हिडिओ बघू शकतात आणि त्याच्यामुळे तुमचं अर्निंग कमी होणार आहे आणि म्हणूनच तिथे लिमिटेड ऍड्स लागणार आहेत। आणि ग्रे कलरचा जो सिम्बॉल आहे तिथे फक्त तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली जाणार आहे की काहीतरी चुकीचं आहे। आता काहीतरी चुकीचं आहे म्हटल्यानंतर आपल्याला थांबायचं नाहीये, तिथे क्लिक करायचं आहे। नोटीस मध्ये दिलं जाईल की नक्की तुमचं काय चुकत आहे। आता हे सगळे जर वॉर्निंग अलर्ट तुम्हाला आले तर तुम्हाला काय करायचं आहे, जराही पॅनिक व्हायचं नाही, कारण का क्रिएटर खूप मोठी चूक करतात। असं काही वॉर्निंग अलर्ट आला की डायरेक्ट ओपन करायचा आणि तो व्हिडिओ डिलीट करायचा। तर तुम्हाला हा व्हिडिओ डिलीट करायचा नाहीये, कारण नोटीस या कॉलम मध्ये तुम्हाला आता स्टेप दिल्या जाणार आहेत, कोणत्या प्रॉब्लेमवर तुम्हाला कशा प्रकारे स्टेप घेऊन सोल्युशन काढायचं आहे ते तिथे दिले जाणार आहे आणि म्हणूनच तुम्ही तो व्हिडिओ डिलीट करायचा नाहीये। खूप महत्त्वाची गोष्ट आहे, जर तुम्ही तो व्हिडिओ डिलीट केला तर ती नोटीस तुमच्या चॅनलवर त्या व्हिडिओला लाईफ टाइम राहील आणि हे तुमच्या चॅनलच्या हेल्थसाठी अगदीच बरोबर नाहीये। म्हणूनच इथे तुम्हाला बिलकुल घाई करायची नाही, पॅनिक व्हायचं नाहीये। आणि चौथा जो सिम्बॉल आहे तो आहे डॅश। इथे मी स्क्रीनशॉट तुम्हाला शो करते, नोटीस करून त्याच्या समोर डॅश असतं, म्हणजे तुमचा व्हिडिओ अगदी व्यवस्थित सुरू आहे, कोणत्याही प्रकारची अडचण या व्हिडिओमध्ये नाहीये। त्याचप्रमाणे सगळ्या पॉलिसी फॉलो करून तुमचा व्हिडिओ अगदी उत्तम परफॉर्म करत आहे, त्याच्यावर चांगल्या प्रकारे अर्निंगही होत आहे आणि त्याचा रीचही खूप छान प्रकारे होत आहे। नोटीसवर तुम्ही क्लिक केलं, सपोज इथे डॅश आहे आणि तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली एक मेसेज पॉपअप येतो आणि तिथे सांगितलं जातं की तुमची अर्निंग योग्य प्रमाणात चालू आहे तुम्ही केलेल्या सेटिंग्स प्रमाणे आणि म्हणूनच तुम्ही ज्या काही सेटिंग करता व्हिडिओ अपलोड करत असताना त्या व्यवस्थित करा। एक व्हिडिओ अपलोड करणं म्हणजे काय तर इन शॉर्ट मध्ये फक्त तुम्ही त्या सेटिंग करून सोडून द्यायचं नाही, त्याच्यानंतर तुम्हाला जायचं आहे स्टुडिओ डेस्कटॉप मोडवर, तिथून तुम्हाला एंड स्क्रीन लावायची आहे, तिथे पोल ऍड करायचं आहे, तिथे कार्ड लावायचे आहेत आणि त्याच्यानंतर टायटल, टॅग, डिस्क्रिप्शन सगळं काही व्यवस्थित असेल
तर तुमचं अर्निंगही तिथे चांगलं होईल. तिथे सांगितलेलं आहे की तुमच्या सेटिंग्स प्रमाणे तुमची अर्निंग योग्य प्रकारे चालू आहे. तर तुम्ही सेटिंग्स व्यवस्थित केल्या तरच तुमची अर्निंगही व्यवस्थित होणार आहे. तर आय होप तुम्हाला समजलं असेल हे नोटीस काय आहे. आता तुम्हाला एक गोष्ट सांगते, तुमच्यासमोर भरपूर असे व्हिडिओज येतील नोटीसवर. त्याच्या थंबनेलवरच असं भयंकर काहीतरी लिहिलेलं असेल, तुमचं चॅनल आता बंद पडेल, तुम्हाला नोटीस आली आहे. असं काही बघितलं तर प्लीज घाबरून जाऊ नका. ऍक्च्युली ही गुड न्यूज आहे. युट्यूबने आपल्यासाठी खूप सोपं करून ठेवलेलं आहे. आपल्याला YT स्टुडिओमध्ये जावं लागायचं आणि प्रत्येक गोष्ट पाहावी लागायची. आता तुम्ही ते तुम्ही ते मोबाईल ऍप मधल्या स्टुडिओमध्ये देखील पाहू शकता व्हिडिओ अपलोड करत असताना. आणि YT स्टुडिओमध्ये जर गेलात तर खूपच इझी आहे. एक नजर मारायची, फक्त कॉन्टेंट ऑप्शन सिलेक्ट करायचा. इथे स्क्रीनशॉट शेअर करते आणि तिथे पहिलाच नोटीसचा कॉलम आहे. पटपट पटपट पाहायचं, तिथे काही वॉर्निंग तर आली नाहीये ना, आणि मग ते तुम्ही रिझॉल्व्ह करायचे आहे. तर चला, व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक द्या, एक हाईप द्या. सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून पुढे सर बेल आयकॉनलाही क्लिक करा. चला, उद्या पुन्हा एकदा भेटूयात अशाच एका छानशा आणि महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.